Very warm welcome all of you. सॉरी थोडंसं लेट जॉईन झालं. सोमवारपासून आपलं रेग्युलर क्लास सुरू होणार आहे. काही लोक नवीन जॉईन झाले, त्यांच्याकरिता हा एक रिव्हिजन क्लास आहे. काल जसं आपण एक इंट्रोडक्शन घेतलं की का बरं आपल्याला सेवन चक्र मेडिटेशन करणे आहे. काल रात्री सुद्धा आपण रिपीटमध्ये हाच टॉपिक कव्हर केला की मॅनिफेस्टेशन तुम्ही कोणतंही करा, तुम्ही मनी मॅनिफेस्टेशन करा, तुम्ही जीवनातलं स्टेबिलिटीसाठी, रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी, हेल्दी तुमचं माइंड, तुमचं बॉडी हे फिट आणि हेल्दी राहिलं पाहिजे याकरिता म्हणा, किंवा इतर अलग अलग बाबी आहेत. जॉब आहे, बिझनेस आहे, तुम्हाला ज्याही क्षेत्रात ग्रोथ करायची आहे, आपण इमोशनली, मेंटली, थॉट प्रोसेसवर, फिलिंग्स तुमच्या काय आहेत, बिलीफ आणि परसेप्शन तुमची कशी आहेत, ह्या सगळ्यांवर आपल्याला काय करायचं आहे, मास्टरी करणे आहे. पण त्या सर्वांवर मास्टरी केली, आता काय? म्हणजे असं समजा, एक कार आहे, एक साधी कार आहे. त्या साध्या कारला तुम्ही बाय एफर्ट, मेहनतच्या द्वारे त्याला तुम्ही कन्वर्ट केलं आणि कन्वर्ट करून त्याला लक्झरियस कार केली. टार्झन पिक्चर जर कोणी बघितला असेल, टार्झन द वंडर कार, तसं समजा. एक जुन्या कारला तो मुलगा काय करतो, एक लक्झरियस कार मध्ये कन्वर्ट करून टाकतो. ठीक आहे, आपण आपल्या हार्डवर्कवर, आपल्या डेडिकेशनवर आपण हे करू शकतो. त्यानंतर त्यांनी खूप सारे ऍसेसरीज त्याच्यामध्ये लावले, कलरिंग खूप चांगली केली, त्या गाडीचं मेंटेनन्स, सर्व्हिसिंग, चाकं, गाडीतलं कुशन सगळं काही प्रॉपर करून टाकलं. ओके, मे बी आपलं हे जे जीवन आहे, तुम्ही आपल्या शरीराला खूप फिट आणि फाईन ठेवलेलं आहे, स्लिम ट्रिम एकदम परफेक्ट. रिलेशनशिप खूप सुंदर तुम्ही मेंटेन केला आहे. तुम्हाला जॉब आहे, तुमचा बिझनेस सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रन करत आहात. फायनान्शियली पण तुम्ही थोडं थोडं स्टेबिलिटी मध्ये आहे. इतकं चांगलं तुम्ही तुमच्या जीवनाला तयार करत आहात. तुम्ही मेंटली स्टेबल आहात, तुम्ही इमोशनली बॅलन्स आहात, तुमच्या फिलिंग्स ह्या सर्व क्षेत्रामध्ये बॅलन्स फॉर्म मध्ये आहे. एक मिनिट. ओके, बॅलन्स फॉर्म मध्ये आहे. आणि हे सगळं असताना असं समजा की परफेक्ट कार तुम्ही तुमची डिझाईन केली. इतकी परफेक्ट कार डिझाईन केल्यानंतर आता फक्त एक कल्पना करा शेवटची, त्या कारमध्ये बॅटरीच टाकू नका. आता सांगा त्या कारची हालत काय राहील. बरं, त्या कारमध्ये बॅटरी पण आहे, पण तुम्ही त्या साध्या कारला रेसिंग कारमध्ये कन्वर्ट केलं. विचार करा, इंधन किती लागेल, आणि ते इंधन स्टोअर करण्याची टँक सुद्धा असते. तसं आपल्या ह्या शरीरामध्ये हे जे सेवन चक्र आहे, हे सेवन चक्र एक प्रकारे बॅटरीचं काम करत आहे. आणि ही बॅटरी ज्याची जितकी जास्त चार्ज, तितकं त्या शरीरातल्या ज्या नाड्या आहे, म्हणजे ही वायरिंग आहे, ही त्या एनर्जीला चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकते.
आता टाकी आणि पेट्रोल काय आहे? ते एक नॉर्मल नॉर्मल पेट्रोल तुमचं कोणतं आहे? जे तुम्ही जेवण करता, जे तुमच्या पोटामध्ये जाते. पण हे झालं शारीरिक टाकी. ऊर्जेच्या स्तरावर एनर्जीचा कुंड कोणता आहे? तुमचं मूलाधार चक्र. म्हणून याला कुंडलिनी हे नाव आहे. कुंडलिनी. कुंड ज्या ठिकाणी लीन आहे, कुंड आहे, लीन आहे. लीन आहे म्हणजे झोपलेला आहे. त्या झोपलेल्या एनर्जी सिस्टमला आपल्याला काय करायचं आहे? जाग करायचं आहे. मेला आहे का? नाही, झोपला आहे, शांत अवस्थेत आहे. कोणाचं मे बी निगेटिव्हली ऍक्टिव्ह राहू शकते, कोणाचं पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह राहू शकते, कोणाचं हायपर ऍक्टिव्ह राहू शकते, कोणाचं हायपर निगेटिव्ह राहू शकते. हे कशावर डिपेंड करते? तुमच्या थॉटवर, तुमच्या इमोशन्सवर, त्या गोष्टीवर हे सगळं डिपेंड करते. आता त्या रेसिंग कार सारखं जर तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी ऑन वन शॉट क्रिएट करायची आहे एकदम, तर काय लागेल? सर तिथे आपण सिंगल स्ट्रोक, डबल स्ट्रोक, 4 स्ट्रोक, हे काय असते? ऍट अ टाइम 4 अलग अलग सेक्टर आहे. तिथे ते पेट्रोल किंवा डिझेल इंधन ओढल्या जाते आणि त्याचं ब्रस्ट होते, तो तिथे फुटते. तिथे त्याच्यामधून ती ऊर्जा कन्वर्ट होते आणि मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी त्या गाडीला मिळते. जितके जास्त स्ट्रोक म्हणजे ते हे राहील, तितकं जास्त लवकर मोठ्या अमाऊंट मध्ये ऊर्जेचं निर्माण होते. अशाच प्रकारे आपल्या ह्या शरीरामध्ये हे जे मूलाधार चक्र किंवा स्वादिष्ठान चक्र, हे 2 चक्र असे आहे ना, हे ऊर्जेला मोठ्या अमाऊंट मध्ये क्रिएट करतात. आणि याची एक नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक क्रिया कोणती? अ सेक्शुअल डिझायर. ही नॅचरल प्रोसेस आहे, ज्या ठिकाणी ऊर्जा ऑटोमॅटिकली भडकून येते. आणि ती ऊर्जा जेव्हा सकारात्मकरित्या वापरल्या जाते, त्याच्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की ते एका नवीन जीवाला जन्म देते. पण ही क्रिया किती वेळा होते? 1, 2, 3, 4 मॅक्सिमम. 4ही नाही. आता तर 1 आणि 2 लेकरावरच आपण स्टॉप आहे. म्हणजे इतर वेळेस काय होत आहे? आपली ही टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी वेस्ट होऊन राहिली, जी नॅचरल आहे. आणि हे आहे कुठे? तर ह्याच मूलाधार आणि स्वादिष्ठान चक्रावर, ही नैसर्गिकरित्या. पण जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी दिव्य करून दाखवायचं असेल, काहीतरी मोठा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करून दाखवायचं आहे, तुमचं जी ऑरा आहे त्याला मॅग्नेटिक बनवायचं आहे, त्याला पॉवरफुल बनवायचं आहे, अशा वेळेस तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जीची गरज आहे. आता ह्या समजून घ्या, ह्या सुंदर गाडीचे चाक खराब झाले, इंजिन खराब झालं, इलेक्ट्रिक सिस्टम डिस्टर्ब झालं, सेन्सर डिस्टर्ब झाले, साऊंड डिस्टर्ब झाला, लाईट डिस्टर्ब झाला. हे वरची 3 चाक, जिथून इलेक्ट्रिक करंट बॉडीमध्ये येत आहे, सिग्नल्स येत आहे. त्या गाडीची एक मेमरी आहे, एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल चिप डिझाईन केली आहे, त्यामध्ये पूर्ण डाटा अपलोड करून ठेवलेला आहे. ही गाडी कशा प्रकारे व्यवहार करेल, सेन्सरी बाईक, सेन्सरी कार, ऍटो मोडवर चालणारी कार, सगळं काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे. हे यामध्ये डिस्टर्बन्स आलं
पुन्हा ती कार वाया गेली. पण जर तुमचं अप्पर पण चांगलं आहे, मिडल चक्रास पण चांगले आहे, आता फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, पॉवर जनरेशन. खास करून नवीन लोकांनी ध्यान द्या, पॉवर जनरेटिंग. कारण की तुम्ही सगळे क्लासेस मिस केलेले आहे. प्लीज तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मी युट्यूबची लिंक शेअर करेल आज. तुम्ही डिटेलमध्ये जाऊन चक्र हे टॉपिक बघणं सुरू करा. 25-30 व्हिडिओ असायला पाहिजे. प्रत्येक चक्रावर डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तर काय आहे, आपल्या शरीराचं जे कुंड आहे, ऊर्जेचं कुंड आहे, ते लपलं आहे तुमच्या रूट चक्र, मूलाधार चक्रमध्ये. हे चक्र कुठं स्थित आहे? तुमच्या गुदाद्वारच्या जवळ, शिवनीच्या वर, 2 बोटं वर. असं पर्टिक्युलर जागा आहे का? नाही. तो एक भास आहे, ती संवेदना आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही लम बीज बंदराचं चॅन्टिंग करा, तुम्हाला त्या कमरेच्या खाली माकड हाडाकडे तुम्हाला असं पेन आणि प्रेशर क्रिएट होईल. आपोआपच तुम्हाला ते दुखणं सुरू होऊन जाईल. नॅचरली ती जागा तीच आहे. काल रात्री आपण महालक्ष्मीचं वर्णन केलं. महालक्ष्मीमध्ये जसं आपण नाभीच्या खाली हात लावला, अचानक ते सेंटर गरम झालं. ते स्वादिष्टान चक्र आहे. जे लोक रिट्रीटला होते, रम बीजचं आपण चॅन्टिंग केलं, पोटावर हात ठेवून सडनली पूर्ण शरीर गरम झालं. हेच ते मणिपूर चक्र आहे. काही लोकांनी काल रात्री छातीवर हात ठेवला, खूप शांत आणि एकदम सौम्य किंवा व्हायब्रेटिंग फिलिंग त्यांना आल्या. तोच अनाहत चक्र होता. बरोबर. तर हे अशी 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र, माकड हाड, शिवनीच्या वर ती जागा. स्वादिष्ठान चक्र तुमचं जेनेटल ऑर्गन्सच्या मागे, नाभीपासून 6 बोटं खाली. सोलर प्लेक्सिस, मणिपूर चक्र, हे नाभीवर 2 बोटं वर 2 बोटं खाली, कुठेही तुम्ही त्याची जागा पकडा, पण नाभी आहे. पूर्ण पंजा जर तुम्ही नाभीवर ठेवला, चक्र कव्हर होऊन जाईल. अनाहत चक्र, सेंटर ऑफ युअर चेस्ट, किंवा हे जे रिब्स आहे आपल्या, त्या रिब्स जो जॉईनिंग आहे, तो जो गड्डा असते, तो गड्डा म्हणजे हार्ट चक्रची जागा. ऍक्च्युली हार्ट का बरं म्हटलं आहे की 50% हार्ट तिथे पण आलेला आहे. तिरपा आहे ना, म्हणून तो हार्ट चक्र. पण शास्त्रीय भाषा, प्राकृत भाषा कोणती आहे? अनाहत चक्र. हे फॉरेन लोकांची भाषा आहे. हार्ट चक्र, हार्टशी याच्याशी काही लेणं देणं नाही, पण तो नियर बाय हार्ट आहे, म्हणून हार्ट चक्र. सोलर प्लेक्सिस मध्ये सोलर हे नाव बरोबर आहे का? कारण की नाभीवरच ग्रहांच्या अनुसार सूर्यग्रह आहे. तो पॉइंट परफेक्ट आहे. त्यानंतरचं चक्र आहे विशुद्धी चक्र. हे तुमच्या गड्यावर आहे. त्यानंतरचं चक्र आहे थर्ड आय. हे तुमच्या मस्तकावर. तुम्ही इथेही म्हणू शकता, इथेही म्हणू शकता, इथेही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा मस्तकच पकडायचं सध्यासाठी आपल्याला, होल एरिया. इथे भरपूर 3-4 चक्र इथे प्लेस आहे, छोटे छोटे आहे का नाही माहित नाही, पण नावं दिलेली आहे. बिंदू चक्र, अग्निचक्र, भ्रूमध्य, अलग अलग आहे नाव, पण आपण सध्या चालाचं सेंटर. त्यानंतर सहस्त्रार चक्र, ते कुठे आहे? तुमच्या डोक्याच्या वर. हे चक्र असताना याचे काही गुण आहेत. ते सुद्धा तुम्हाला माहित असायला हवे की
हे चक्र काम कसे करतात? मूलाधार चक्र हे तुमच्या जीवनाच्या स्टेबिलिटीशी कनेक्टेड आहे. स्ट्रेंथ, नीड, बेसिक नीड, डेली नीड्स, अन्न, वस्त्र, निवारा, अशा टाईप. एक बेसिक आहे. फिअर, जितकेही षडविकार आहे, लोभ, क्रोध, मान तर समजा वरता आलं, मोह पण वरता आला, पण बेसिक लोभ आणि क्रोध हे मूलाधार चक्राशी कनेक्टेड. का? कारण की सर्वायवल इश्यू आहे ना. मी कसं सर्वाईव्ह करू आणि कसा पैसा कमवू, कशा वस्तू कलेक्ट करू, हा लोभ निर्माण होते. क्रोध का बरं होत आहे? कारण की ती गोष्ट मिळत नाहीये, ती गोष्ट पूर्ण नाही होत आहे, म्हणून क्रोध येत आहे. तर नकारात्मक ऊर्जेचं किंवा नकारात्मक भावनांचं खूप जास्त केंद्र आहे हे तुमचं रूट चक्र. त्याच्यानंतर आहे सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र, हे तुमच्या जेनेटल ऑर्गन्सशी कनेक्टेड आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सशी कनेक्टेड आहे. तुमच्या भावना, संवेदना, सेन्सेशन, इंटिमेसी, ऑर्गॅझम, हे सगळं काही तुमचं सॅक्रल चक्राशी कनेक्टेड आहे. जीवनाला तुम्ही किती एन्जॉय करता, आनंद किती आहे तुमच्यामध्ये, ह्या शरीराच्या प्रती, ह्या मनाच्या प्रती, ह्या जीवनाच्या प्रती तुमचे काय विचार आहे, तुमच्या स्वतःच्या शरीराच्या प्रती तुमचे काय विचार आहे, हे तुमचं सॅक्रल चक्र सांगते. आणि इथे गरज पूर्ण झालेली आहे, आता आता वॉन्ट, मला पाहिजे, ही इच्छा निर्माण होते. आणि इथे इगो स्टार्ट होतो आपला, मी आणि माझा, ही भावना सुरू होते. त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्रावर जेव्हा ती पोहोचते तेव्हा हार्डवर्क, डेडिकेशन, पॉवर, करेज, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब किंवा गव्हर्नमेंट लेवलचे कामं करणे, अधिकारीचं पद, स्ट्रॉंग ऑरा, बोलण्यामध्ये कठोरता, बुद्धी क्षमता खूप तीव्र असते त्या व्यक्तीची, सडन रिप्लाय करणं, हे सगळे सोलर गणितज्ञ पण सोलर प्लेक्सस मध्येच आहे. त्यानंतर राजकारणी लोक, समाजात जेही लोक टॉप मोस्ट पदावर पोहोचलेले आहेत, ते सगळ्यांची ऑरा सोलर प्लेक्सिस वरून ऍक्टिव्हेट आहे. त्यांचं मणिपूर चक्र खूप जास्त ऍक्टिव्हेट आहे. ह्या ठिकाणी माझं सुरू होते, माय एम्पायर, माय हार्डवर्क. म्हणजे इथे तो व्यक्ती आता स्वतःसाठी नाही करत, स्वतःच्या परिवारासाठी सुद्धा नाही करत, आता समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःला एका किंगशिप मध्ये घेऊन जाते, स्वतःला राजा समजते आणि त्याच्या समोर जोडलेले लोकांना प्रजा समजून त्यांची काळजी करणं सुरू करते, त्यांच्यासाठी वर्क करणं सुरू करते. हे सोलर प्लेक्सिसचं गुण आहे. हार्ट चक्र, लव्हिंग एनर्जी, कंपॅशन, दया, करुणा, माणुसकी, क्षमाशीलता, प्रेम, आनंद, जीवनाकडे बघण्याची एक दृष्टिकोन, सहज सौम्य तुमची वृत्ती, प्रेमळ वृत्ती, हे सगळं काही तुमचं हार्ट चक्र आहे. त्यानंतर थ्रोट चक्र, इमॅजिनेशन, सॉन्ग, डान्स, अभिव्यक्त होण्याची स्थिती, तुमचं बोलणे, तुमचं वक्तृत्व, तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता, वागण्या बोलण्याची पद्धत, तुम्ही काय इमॅजिन करू शकता, एखाद्या सेक्टरमध्ये तुम्ही वर्क करता, काय इमॅजिन करू शकता, ते तुमचं थ्रोट चक्र. त्यानंतर थर्ड आय चक्र, इंट्युशन, सायकिक ॲबिलिटी, अतिंद्रिय ज्ञान ज्याला म्हणतो आपण, सूक्ष्म संवेदना, तुमच्या फिलिंग्स, तुम्हाला थोडंसं फ्युचरचा भास होणे, किंवा तुम्ही क्रिएटिव्ह असणे, म्हणजे तुम्ही जे संकल्प घेतला त्या संकल्पाची पूर्ती करून टाकणे, जो विचार केला तो सिद्ध करणे, डिवाइन थॉटला रिसीव्ह करणे, या सगळ्या गोष्टीसाठी तुमचं थर्ड आय चक्र पाहिजे. जिथे अहम ब्रह्मास्मी ही भावना निर्माण होते, मीच आहे करणारा सगळं काही, मी शुद्ध आत्मा, ही भावना निर्माण होते. त्यानंतर शेवटचं क्राऊन चक्र,
क्राउन चक्र कनेक्ट टू द डिवाइन, डिवाइन थॉट, डिवाइन एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी, कनेक्ट टू द युनिवर्स, बियॉन्ड बॉडी अँड माइंड, ऍस्ट्रल ट्रॅव्हल, भगवत शक्तीसोबत कनेक्ट करणे आणि तिथे अहम ब्रह्मास्मी घोषणा करणे, मीच परमात्मा आहे, आय एम दॅट, तो मीच आहे. ही उच्च आध्यात्मिक भावना ही ह्या चक्रावर येते. याच्या वरतीही काही चक्र आहेत आणि रूट चक्रापासून खालीही काही चक्र आहे. खालचे चक्र नकारात्मकता आहे, वरचे चक्र हायर पॉझिटिव्हिटी आहे. पण बेसिक जीवन जगण्यासाठी हे 7 एनर्जीचे सोर्स आहे आपल्या बॉडीमध्ये आणि प्रत्येक सोर्स जर प्रॉपरली वर्क करत आहे, ऑटोमॅटिकली तुमची गाडी परफेक्टली चालणार आहे. प्रत्येक समस्येचं निदान, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडी आहे. इथे आपल्या भावना कशा चेंज होतात? मूलाधार चक्र, आय नीड, मला गरज आहे, सर्वायवल ही माझी गरज आहे, जॉब करणे ही माझी गरज आहे. गरजवाले जेवढे लोक आहेत ते मूलाधार चक्रावर जगतात आणि ऑलवेज फिअरफुल. त्यानंतर आय वॉन्ट, आता गरज संपली, आता जॉब नाही पाहिजे, आता मला असा जॉब पाहिजे, पर्टिक्युलर जॉब, आय वॉन्ट. आता लग्न करायचं आहे, एक लग्न असते गरज, आलं मनात, करून टाकलं, काही त्याच्या मागे पुढे विचार नाही केला. एक लग्न आहे जिथे तुम्ही आय वॉन्ट म्हणता, मला नेमकी अशीच मुलगी पाहिजे किंवा असाच मुलगा पाहिजे, हे आय वॉन्टची भावना झाली. जिथे तुम्ही म्हणता मला असं पाहिजे, डिमांड सुरू होते, तिथे तुमचं स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट होते. जिथे आय हॅव ची भावना आहे, म्हणजे सगळं काही माझ्याकडे आहे, ऑलरेडी आय हॅव, आय एम किंग, आय हॅव, ऑलरेडी आय हॅव. किंवा तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही इमॅजिन करता आय हॅव अ जॉब किंवा आय हॅव अ पेमेंट मंथली 1,00,000 रुपीज, आय हॅव अ बिग हाऊस, आहे नाही पण ऑलरेडी तुम्ही सेट करून ठेवला, आय हॅव, माझ्याकडे आहे. आय हॅव अ गुड टीम, आहे नाही पण तुम्ही ऑलरेडी म्हणताय माझ्याकडे 100 लोकांची चांगली टीम आहे. तो व्यक्ती मणिपूर चक्रावर जगत आहे. एक व्यक्ती लव्हिंग एनर्जी मध्ये आहे, आय लव्ह माय वर्क, आय लव्ह माय जॉब, आय लव्ह माय बॉडी, आय लव्ह माय फॅमिली. सतत सतत ही जी लव्हिंग ऊर्जा ज्या आतमध्ये प्रवाहित होत आहे, तो हार्ट चक्रावर प्लेस आहे. कोणी म्हणते आय इमॅजिन, मी हे करून दाखवन, का? कारण की मी इमॅजिन केलं आहे. तो थ्रोट चक्रवर आहे. आणि क्राउन चक्रवाला काय म्हणते, आय एम, मी करून दाखवतो, आय एम क्रिएटिव्ह, आय एम क्रिएटर, आय एम वर्क, मीच आहे सगळं करणारा. हा जो मीच आहे म्हणते ना, सगळं मीच करू शकतो, तो थर्ड आय चक्रवर आहे. आणि एक फायनल आहे, आय एम द क्रिएटर. आता तो म्हणजे सगळं काही जे आहे ते सगळं मीच क्रिएट केलेलं आहे, अशी भावना येणे, ते लोक क्राउन चक्रवर स्थिर आहे. खास करून कंपनी ओनर्स क्राउन चक्रवर आहे. त्याचे सीईओ किंवा मॅनेजर ते थर्ड आय चक्रवर, ते म्हणते आय एम, मी करून दाखवलं, मी वर्क करतो. तो म्हणते मी क्रिएट करून दाखवलं, हा म्हणते मी काम करून दाखवलं तुझ्या कंपनीसाठी, बघ तुझी कंपनी किती डेव्हलप केली. रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा एरिया असते प्रत्येक कंपनीमध्ये, ते थ्रोट चक्रवाल लोक आहेत. ते आय इमॅजिन, अरे मी कल्पना केली, मी आयडिया दिली, मी शोधून काढलं, मी तुम्हाला टिप्स दिल्या. ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट थ्रोट चक्रा. काही लोक असतात ते म्हणतात आय लव्ह माय वर्क, काही लोक म्हणतात आय हॅव, मला ऑथॉरिटी पाहिजे, मॅनेजर वगैरे, आय हॅव, त्यांना 10 लोकांची 20 लोकांची टीम पाहिजे त्यांच्या हाताखाली. आणि खाली वर्कर लोक, दोन प्रकारचे. एक आय वॉन्टची डिमांड करणारे, मला इतकाच पगार पाहिजे, मी असंच काम करणार. हे लोक जे देशील ते दे बाबा, फक्त पैसा दे, मला काम करायला जागा दे. अशा प्रकारे ही आपल्या शरीराची रचना आहे, आपल्या ऊर्जेची रचना आहे, आपल्या मनाची रचना आहे, आपल्या भावनांची रचना आहे.
नवीन लोकांनी शॉर्टकट मध्ये मी आज सांगितलं, 7ही चक्र आपण कव्हर केले. ह्या बॉडी प्लेसमेंटवर तुम्ही ध्यान द्या. याच्याशी निगडीत आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि नसेल, आणि जर तुम्ही हे क्लासेस करत आहे याचा अर्थ तुम्हाला अपग्रेड व्हायचा आहे हायर लेवलवर. ह्या एनर्जीला आणखी फुल ऑफ पोटेन्शियलनी तुम्हाला ऍक्टिव्हेट करणे आहे. आणि एंड कुठे आहे सगळ्या एनर्जीचा? एंड आहे एनर्जी इन्व्होकेशन. कसं करू आपण? चक्रा क्लिअरिंग. नकारात्मकता क्लिअर करू, चक्रा बॅलन्सिंग, चक्रांना सेम अमाऊंट ऑफ एनर्जी मध्ये क्रिएट करू, चक्रा एनहान्सिंग, त्याचं ऊर्जा क्षेत्र आपण वाढवू. आणि हे वाढवत असताना जेव्हा आपण अफर्मेशन टाकू, संकल्प टाकू, स्विचवरची चॅन्टिंग करू, गोल सेट करू, ह्या एनर्जीला एक दिशा मिळेल की कोणत्या रस्त्याने मला जायचं आहे, मला काय अट्रॅक्ट करायचं आहे माझ्या जीवनामध्ये. त्याकरिता आपण अलग क्लासेस करणार आहे. NLP चे क्लासेस आहे, फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूडचे क्लासेस आहे. ते मी तुमचा अनादर पार्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि मॉर्निंगला आपण चक्रला ऍक्टिव्हेट करून एनहान्स करण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी शांत, सरळ, स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ, मांडी सैल सोडा, शरीर हलकं करा, खांदे मान हलकी सोडा, चेहरा थोडासा अपलिफ्ट करू शकता वर. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर. लांब खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर. फील करा तुम्ही एका डिवाइन व्हाईट लाईटच्या आतमध्ये आहात. डिवाइन क्लाउड तुमच्या डोक्यावर आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर आणखी हलकं हलकं आणि हलकं होत आहे. तुमचे पाय, तुमचे मांड्या, तुमची कंबर हलकी झालेली आहे. तुमची पाठ, तुमचं पोट, तुमची छाती, तुमचे खांदे हलके झालेले आहे. लक्ष द्या तुमचे हात, तळहात, तळहाताचे बोट पूर्ण रिलॅक्स झालेले आहे. तुमची मान, तुमची गळा, डोक्याचा मागचा भाग, डोक्याच्या वरचा भाग रिलॅक्स झालेला आहे. श्वास घ्या, श्वास सोडा आणि बघा तुमचा पूर्ण चेहरा, तुमचं मस्तक, तुमचे ओठ, तुमचे कान, तुमचं नाक, तुमच्या डोळ्याच्या पापण्यावर फोकस करा आणि बघा सगळं शरीर रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचा श्वास आणखी शांत आणि हलका होत आहे. आणखी शांत आणि हलका होत आहे. आणखी हलका होत आहे. आणखी हलका होत आहे. तुमचे विचार अगदी शांत आणि हलके होत आहे. फोकस ऑन युअर हार्ट. बघा तुमच्या हार्ट मधून एक गोल्डन लाईट क्रिएट होत आहे. तो वाढत आहे, वाढत आहे. त्याने तुमच्या पूर्ण शरीराला कव्हर केलेला आहे. तो आणखी वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. हा गोल्डन लाईट पूर्ण अस्तित्वामध्ये पसरलेला आहे. आणि ह्या गोल्डन लाईटच्या थ्रू मी बघत आहे तुमच्याच हार्ट मधून एक एक तत्व बाहेर पडत आहे. डिव्हाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे इष्ट देवता, तुमचे कुळ देवता, ज्यांना तुम्ही मानता, ज्यांचं तुम्ही पूजन करता, ते तुमच्या हार्ट मधूनच बाहेर पडत आहे आणि तुमच्या समोर उभे आहेत तुम्हाला ब्लेसिंग्स देण्यासाठी. तुमचे गुरु, तुमचे सद्गुरु तुमच्या हार्ट मधून बाहेर पडत आहे. त्या दिव्य प्रकाशातून बाहेर येत आहे. डिवाइन मास्टर्स, असेंडंट मास्टर्स, डिवाइन गुरु, स्पिरिट गाईड, डिवाइन बीइंग्स, दिव्य आत्मा त्या प्रकाशातून बाहेर पडत आहे. डिवाइन एंजेल्स, हजारोच्या संख्येने एंजेल्स त्या प्रकाशातून बाहेर पडत आहे आणि तुम्हाला लव आणि लाईटने ब्लेसिंग देत आहे. म्हणजे गार्डियन एंजेल्स, तुमचे आर्क एंजेल्स आणि अर्थ एंजेल्स सगळे डिवाइन तत्व त्या प्रकाशातून बाहेर आलेले आहेत आणि तुम्हाला ब्लेसिंग देत आहे. फील करा त्या ब्लेसिंग्सला, त्या एनर्जीला, त्या व्हायब्रेशनला फील करा.
लांब खोल श्वास. श्वास हलके सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. Once again, a very warm welcome all of you. Very good morning. आय होप काल रात्री सगळ्यांनी मनी रिलेटेड जे मेडिटेशन आपण घेतलं त्याचा रात्री तुम्हाला छान अनुभव आला असेल किंवा काही शिफ्टिंग जाणवलेली असेल. ज्यांनी नाही केलं, मी आता सकाळी रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईल. प्लीज दुपारच्या वेळेला तुम्ही हे मेडिटेशन करा. आज रात्री त्याचा सेकंड हाफ होणार आहे. जमत असेल तर कंटिन्यू करा, मग पुन्हा रेकॉर्डिंग वर तुम्ही करू शकता. तर काय अनुभव आले सांगा. स्वप्नील कोण नवीन आहे का? पूनमताई बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आजपर्यंत मला म्हणजे काहीच अनुभव नव्हता. म्हणजे मी एवढे दिवस मेडिटेशन केलं, पण मला आज एवढं फील झालं दादा का मी सांगू नाही शकत. आणि खरोखर सर्वांना माझ्या मनातून सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांना ब्लेस यू द्या, सगळ्यांना आशीर्वाद द्या. आणि छान वाटत आहे दादा, एकदम छान. सगळ्यात पहिले थँक्यू दादा. ब्लेस यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आता कंटिन्यू करा. जेही करायचं आहे ना, आता कंटिन्यू करा. आता मागं नाही यायचं. नाही. ओके. जेही होईल ते पाहून घेऊ आपण आता समोर. आता जीवन बदलून दाखवायचं आहे. ओके. हो तेच. आणि खरोखर छान. थँक्यू दादा. ब्लेस यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा बोला. बोला काकू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. मला रात्री सांगायचं होतं की मला इतकं फील झाली, मी मनात जे फील केलं होतं तर ते मला असं सर्व दिसत होतं. मला मी असं फील केलं होतं की पैसा तर येईल, मग पैशाचा काय करू नाही का. मग मला कंपनी उघडायची आहे, काय करायचे, मला जागा पाहिजे. मला जागा ते इतकी भरपूर काम, इतका विस्तार त्याच्या कसा भरपूर असं म्हणजे गावाच्या बाहेर असं खूप जमीन मिळाली आहे. आणि मग माझी कशी कंपनी वगैरे उघडली आहे अशी वगैरे असं खूप दिसत होतं. पण मला बोलायचं होतं, तर मग असं रेकॉर्ड ना माझे हात इतके म्हणजे गरम झाले, इतके गरम झाले, हात लाल तर लाल पण असे सुजून गेले बोट. मग मी प्रणालीला फोन केलं मला ना, आताही सकाळी इतके असे म्हणजे असं हे नाही करू शकत, एकामेकाला जोडू नाही शकत. इतके रात्री लाल लाल न खूप असे सुजलेले असे खूपच असे दिसत होते. एनर्जी प्रोव्हाइड झाली. हो छान. खूप हो नसे सुजले असे खूप दोन्ही हाताचे बोट असे पूर्ण तळवा वगैरे हाताच्या पूर्ण वगैरे असं वगैरे ना. आता आजही छान याला अनुभव धनाची आला गरमी वगैरे. म्हणते. मी धनाची याला गरमी. फोन केला प्रणालीला मेडिटेशन सगळं संपल्यावर, म्हटलं मला असं होत आहे, खूप आग होत आहे ना, असं जवळ एकामेकाला चिपकवत नाही. आता सकाळपर्यंत आहे पण कमी झाली. आज प्रणालीचं म्हणजे बर्थडे आहे सर, तिला अरे वा. ब्लेसिंग सर बर्थडे आहे. तिच्याबद्दल सर्व जे पहिले आपण ब्लेसिंगच करू, कारण की मग सगळेजण लेफ्ट होऊन जाते. हो अगोदर आपण हात रिट्रीट मध्ये मला असं म्हणजे जमीन पाहिजे. रिट्रीट मध्ये मी असं अनुभव केला होता का म्हणजे आपल्याला तर मनी मॅन्युफॅक्चरेशन करायचे आहे, पण आपल्याला जागा पाहिजे. तर मला असं हिरवगार शेतानं खूप जागा मिळाली आपल्याला. खूप म्हणजे आपल्याला कंपनी उघडायची आहे तर खूप जागा मिळाली. तिथे रिट्रीट मध्ये असं दिसलं, असं खूप दिसत ही काम करत आहे प्रणाली असं दिसत होत. दिसलं तुम्हाला तर होईल. 100% होईल. आता
हो सर. होणच आहे. हा, हा. खूप आता पण असे हा. हे असे नाजूक नाजूकच गरम नाही नाही, असू दे, चांगली गोष्ट आहे. असं आपलं हळूहळू होईल. असं ब्लेस. आता तर सवय झाली नाही ना. हा हा आता हा हा हा. समजा ना आता एनर्जी कशी असते. आता तर एक एक गोष्टी ओपन होऊन राहिल्या. हा. असं. आता तर आणखी एनर्जी जाणवून, अजून तर आपण एकच दिवस केलं हे मेडिटेशन. रोज हो करू. सर. मला ऑडिओ फाईल देईन, तर मग बघा सर त्याची ऊर्जा किती वाढते. छान आहे. हो येस सर. आज मला सांगायचं होतं की मला म्हणजे आज्ञाचक्रावर नाही का दादा गुरु दिसले आणि एका हम्म. साइडला मग कोट घातलेले माझे गुरुदेव दिसले, म्हणजे बरं. उजव्या हातावर. हा, आणि मला असं एवढे कल्पना आपण रिट्रीटला गेलो, पण माझ्या असं क्लिक न झालं का दादा गुरुचे तुम्ही म्हणजे शिष्य आहेत वगैरे. पण तिथे आमचे पंडित श्रीराम शर्मा आचार्य त्यांचे गुरु दादा गुरु आहेत. आणि ज्या दिवशी नाही का सर मी बसमधून उतरली, मला तो व्यक्ती भंडाऱ्यावरून बसताना दिसला, काही नाही मी समोर बसली होती. तर घरच्या व्यक्तीसाठी जसं थांबतो पण बसमधून उतरताना, तो दरवाजाजवळ माझ्यासाठी थांबला आणि त्याला दुसरीकडे जायचं होतं, तर म्हणे कोणत्या गल्लीत राहत्या गल्लीत आला आणि मला घरापर्यंत सोडून दिलं हे व्यक्ती. अरे वा. मला इतका म्हणजे छान अच्छा. अनुभव आला. हो दादा गुरु म्हणजे येस. कोण आहे तुमचे? आमचे गुरुदेव आहेत ना, त्यांचे गुरुदेव दादा गुरु आहेत. त्यांचे फोटो वगैरे अच्छा, लागलेली नाही. होती गायत्री परिवारामध्ये. हो. हा, तर नाव पंडित श्रीराम शर्मा आचार्य त्यांचे गुरुदेव हा, दादा गुरु आहेत. तर तर त्यांचं नावच ते दादा गुरु आहे म्हणजे फक्त. हो. हा, नाही, तुम्ही आता म्हटलं ना नाही, तुमचेही गुरु आहे, म्हणून म्हणून मला समजलं नाही कोण आहे म्हणून. पंडित श्रीराम शर्मा आचार्य आहेत, हो, त्यांचे ते तर आहेच. गुरुदेव दादा गुरु. तर त्या अंगावर हो. कपडे नाही राहत, फक्त कमरेच्या भोवताल थोडस राहते आणि केस खुले, अशी अच्छा. दाढी हा वगैरे. हा हा तर ते आहेत हा हा हा. त्यांचे आलं लक्षात. गुरुदेव. न ते आज आज्ञाचक्रावर दिसले. न त्यांच्या उजव्या हातावर माझे गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य मस्त हम्म. कोट वगैरे घातलेले दिसले त्यांच्या उजव्या साईडला. असं दर्शन बरोबर. झालं आज सर. व्हॉट्सअपला छान. धन्यवाद सर. नाही, मी ते कन्फ्युज यासाठी झालो की तुम्ही म्हटलं ना की तुमचेही गुरु तेच आहे आणि आमच्याही गुरु तेच आहे, म्हणून म्हटलं "गड्या, माझे गुरु कसे काय झाले?" मी थोडस. तिथे दादा गुरु म्हणून होते की नाही. आणि ते बोलले जेव्हा रात्री आले, तर म्हणे नागपूरला दादा गुरूंच्या मेडिटेशनचे चालू आहे म्हणे, असं वगैरे त्यांच्या तोंडातून निघाला. पण मला असं क्लिकही होत नव्हतं, मी त्यांच्या सोबत आली तर असं. बरं बरं बरं. आणि आज दर्शन झाले. छान. हा हा. छान आहे. असू दे. सुंदर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान, तुमची कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. सगळ्यांनी डोळे हे बंद करा सगळं 1 मिनिट. तुमच्यामुळे आहे सर. तुमच्या आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. चला, आज आहे ना, आज थोडंसं अलग करू. आज एंजेलिक रेकी एंजेलिक रेकीचं आज इन्व्होकेशन करू. बघा, तुम्हाला पण काही फील होते का? आय इन्व्हाइट आर्कएंजल गॅब्रियल. I invoke your divine angelic powers. Bless all of us and Pranaritai for your divine strength and courage. O Archangel Gabriel, please come into my body and enter into my limbs area and give them strength. I invite angelic Reiki symbol Chokure, 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 Chokure. I invite Archangel Raphael, please come
I invoke your divine angelic powers and bless all of us and Pranali Tai with your divine healing power. Archangel Raphael, please come into center of my body and give me a fire of God to the whole body. I invite angelic Reiki symbol Seheki, 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 Seheki. All emotional and mental energies are balance, balance, and balance. I invite Archangel Uriel, please come. I invoke your divine angelic powers and bless all of us and Pranali Tai with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, please come and enter into my heart area and fill with love and give me a fire of will to my whole body. I invite angelic Reiki symbol Honsha Jeshonin, Honsha Jeshonin, Honsha Jeshonin. Connect with divine energy source. Connect, connect, connect. I invite Archangel Michael. I invoke you. I invoke your divine angelic powers. Bless us with your divine shield of protection. Oh dear Archangel Michael, please come and enter into my body, enter into my generating organs and regenerate all organs and heal my whole body. I invoke angelic Reiki symbol Daicomio, 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 divine universal energy, mother nature energy, angelic Reiki energy, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. I invite Archangel Ariel. I invoke your divine angelic powers. Bless all of us and Pranali Tai with your divine financial abundance and prosperous energy. Archangel Ariel, enter into my body and fill my aura with wealthy, abundant, and prosperous financial energies. With your golden light, fill my aura. I invite angelic Reiki symbols Rama, Rama, Rama. I receive divine abundance and prosperity. I invoke divine angelic symbols Sima, Sima, Sima. Bless you, bless you, bless you. Deep core of my heart, सगळ्यांनी bless करा प्रणाली ताईला. Deep core of our heart with divine angelic Reiki energy. All God and goddesses, all divine masters, all divine angels, all divine beings, spirit guide, guardian angels, and archangels. Bless you, bless you, bless you. Divine energy प्रणाली ताईकडे प्रवाहित करा. 1 मिनिट फील करा तुमच्या हातामधून ही दिव्य ऊर्जा प्रणाली ताईकडे जात आहे. प्रणाली ताईच्या बॉडीला इमॅजिन करा आणि बघा त्यांचा ऑरा इनफायनाइट डेव्हलप होत आहे आणि त्यांच्या सगळ्या इच्छा, त्यांच्या जीवनाचा उद्देश, ह्युमॅनिटीसाठी वर्क करण्याचा, सर्व्हिस करण्याचा त्यांचा संकल्प सिद्ध झाला पाहिजे. आणि याच्यासोबत लक्झरियस लेविश लाईफस्टाईल, बिझनेस एक्सपान्शन,
ऑल डिझायर्स मॅनिफेस्ट झाल्या पाहिजे आणि त्यांची सर्वांगीण ग्रोथ झाली पाहिजे. ऑल सेक्टर्स ऑफ लाईफ बॅलन्स 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 and positively enhance. Bless you. Lots of blessings on occasion of your birthday. You may receive all blessings, your desires manifest very easily and effortlessly. Bless you, bless you. Lots of love and gratitude, lots of blessings. Angels always bless you. आज कसा? Thank you so much. Bless you. Thank you चला, so much. छान, Lots सुंदर, of एक love, नंबर. lots of gratitude. Lots of blessings. चला, आणखी कोणाला काही बोलायचं आहे? काही अनुभव असतील कोणाचे ते शेअर करा, नाही तर आपण आपलं सेशन क्लोज करू. स्वप्नील कोण आहेत? स्वप्नील काळे आहेत का? साक्षीताई? टमाटे असते. हॅलो नाही नाही हा. टमाटेस. हॅलो अच्छा, हा ओके, ठीक आहे. तर खूप खूप गुड मॉर्निंग सर. खूप छान, खूप खूप ब्लेसिंग तुम्हाला. तुम्ही जॉईन केला आज. हा थँक्यू सर असंच चांगलं कंटिन्यू वाटलं जॉईन मला करत जा. छान वाटलं मगापासूनच सुरुवातीपासून जॉईन आहे हो, चांगला अनुभव आला फ्रेश वाटत आहे आज त्रास नाही झाला ना? नाही आज थोडा झाला पण मी बसून गेलो म्हटलं होते त्रास तेवढा काही हे नाही बस हाच संकल्प ठेवा. 100% हा लाईफ मध्ये आता चेंजेस येणार आहे. ओके तुम्ही ओके जॉईन थँक्यू केलं, सर इथूनच सुरुवात झाली आता तुमची. थँक्यू प्लीज कंटिन्यू करा. ओके लॉट्स ऑफ ब्लेसिंग. मी खरंच थँक्यू खुश आहे तुम्ही जॉईन केलं. खूप खूप ब्लेसिंग. थँक्यू सर खूप ब्लेसिंग. हा, आणखी कोण होता? आता कोण बोलला? निंबाडकर सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला, प्रणाली ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळे त्यांच्या विश फुलफिल होत. आणि आता जेव्हा आपण प्रणाली ताईंना आशीर्वाद द्यायसाठी प्रणाली ताईंना आशीर्वाद द्यायसाठी एंजल्स इव्होकेशन्स करून राहिलो होतो, तर माझ्या मणिपूर चक्रावर अक्षरशः आग निर्माण झाल्यासारखा झाला. खूप प्रचंड, म्हणजे त्यानंतर जेव्हा ती एनर्जी आपण रिलीज केली तेव्हा पण तेवढं हे नाही झालं. शेवटी मी अशी वातावरणात सोडून दिली तेव्हा आता शांत वाटून राहिलं. अक्षरशः पोटात आग पडल्यासारखं झालं होतं. त्या 2 मिनिटातच असं जाणवलं. त्याला प्रणाली तुम्हाला ताई खूप खूप असं आग लागल्यासारखं झालं. मला भयंकर भूक लागली. सगळे करून खूप दाखवते. अति, म्हणजे आता असं वाटत आहे ना, कधी उठून काहीतरी खाऊन घेतो आता पटकन. इतकं पोटात असं, म्हणजे आता नव्हतं बरं, हे तुम्ही बोलले ना म्हणून मला रिअलाइज झालं. एकदम माझ्या नाभीपाशी आता असं होत आहे की अंदर ओढल्यासारखे, की बस आता क्रेविंग सारखा. सेम आजच्या मेडिटेशन मध्ये पण मी मणिपूर चक्रावर आल्यावर मला असं मिक्सर पॉट वगैरे आणि आय डोंट नो पण असं वगैरे इमॅजिन केलं आणि मला आता इथून उठून काहीतरी अशी चांगली डिश बनवायची आहे. आज माझं ते छान छान. वाव. आज डिश बनवायचा टाइम आहे ना अजून. ठीक आहे. हा, आज काय डिश म्हणतो बनवायचा तुम्ही? टाइम आहे म्हणलं. अच्छा ना. ओके, थँक्यू. खूप छान. थँक्यू. बोला मनीष सर. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ लव्ह. दादा, प्रणाली ताईला पहिले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू त्या दिवशीचं आमचं, म्हणजे ते आमच्याच गाडीत होते रिट्रीटमध्ये. त्यांच्यासोबत फार चांगलं डिस्कशन झालं. त्यांनी मला चांगलं समजवलं आणि त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स पण त्या गाडीमध्ये शेअर केले. तर त्याच्यामुळे त्या गाडीचा जो औरा होता आमच्या सर्वांचा, जे मला असा फील होता का स्पिरिच्युअल झालेला होता. म्हणजे मी होतो, सोनी सर होते,
मोरे सर होते आणि प्रणाली ताई होत्या आणि राजेंद्र सर होते. आम्ही सर्व होतो आणि आमचं पूर्ण वेळ टॉक जे होतं वापस येताना म्हणजे त्या घाटापासून तर नागपूरपर्यंत पूर्ण स्पिरिच्युअलच टॉक चाललं. आणि प्रणाली ताईंनी पण आपल्या खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप ब्लेसिंग आणि खूप खूप गॉड ब्लेस यू ताई. तुम्ही अजून फ्युचरमध्ये चांगली ग्रोथ करा आणि तुमचं जे स्पिरिच्युअल आहे तुम्ही जे ठरवलं आहे त्यामध्ये तुम्ही लवकर अचीव करून तुमच्या करिअरमध्ये समोर ग्रोथ करा. थँक्यू थँक्यू. थँक्यू वाव. सो मच. Lots of ब्लेस. blessings. हा, साक्षीताई. प्रणालीताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रणालीताई, थँक्यू थँक्यू तुमच्या सो ज्या मच. इच्छा आहे सगळ्या पूर्ण हो लवकरात लवकर. आमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स तुमच्या सोबत आहेत. खूप खूप ग्रोथ करा लाईफ मध्ये. आणि दादा, आज खूप भयंकर व्हायब्रेशन जाणवले मला. तुम्ही जसं सांगितलं मी त्याच पद्धतीने आज केलं आणि अक्षरशः वा. मी म्हणजे शॉल फेकून दिली होती, इतकी मला गरमी झाली होती जेव्हा सुरू होतं बढिया. सुरुवातीचं छान छान. चॅटिंग वगैरे. मस्त अनुभव होता आजचा. अरे वा. खूप छान. छान. थँक्यू दादा, थँक्यू. असंच संकल्प ठेवा आणि पॉवरफुल 2 ते 3 महिन्यात आपल्याला रियालिटी मध्ये सगळं चेंज करायचं आहे आता. हो, बिलकुल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला. हा, थँक्यू सीमाताई दादा. बोला. लॉट्स गुड ऑफ मॉर्निंग. ब्लेसिंग्स. हा दादा, गुड मॉर्निंग. दादांना भूक लागलीये तुम्हाला, पण नाही तरी नाही नाही, भूक बोलते मी नाही. थोडं. भूक नाही लागली मला. ते झालं ती तसं. फिलिंग येते ना दादा. ऍक्च्युअली मी काल खरं तर हे बोलणार होते दादा. मला 2-3 दिवसापासून तसं होतंय. काल माहितीये मला गुरुवारचा फास्ट असतो, पण मी सकाळी करूच शकले नाही. मी म्हंटल स्वामी सॉरी, मी आज मला सहनच नाही होते. मला खूप भूक लागली होती मेडिटेशन तेच होते. झाल्यानंतर. ते ऊर्जा निर्माण होते ना, आपले चक्र सक्रिय होतात. अच्छा. आणि ते हा. होणारच आहे. ते ओके. जसं मूलाधार चक्रावर पेन होते, स्वादिष्ठान चक्रावर गरमी निर्माण होते, तसंच मणिपूर चक्रावर आहे ना, कारण की मणिपूर चक्र हे खास करून जेवणाचं आहे. तिथे पोटातलं हा. सगळे आतडे आहेत, ते अच्छा. सडनली ऍक्टिव्ह होऊन जाते. तर क्रेविंग ओके. तर होणारच आहे त्या ठिकाणी. हा दादा, सेम हाच शब्द काल घुमत होता की खूप क्रेव्हिंग होतीये खाण्याची, म्हणजे मी कंट्रोलच करू शकली नाही. बरोबर. म्हणजे आणि पॅनक्रियाज किंवा आपले आतडे जे आहे ना, ते सक्रिय झाले याचा अर्थ असा असते. इन्सुलिन मोठ्या प्रमाणात क्रिएट झालं आणि त्यांनी जे आपलं प्रोटीन आहे किंवा फॅट आहे त्याला बर्न करून एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. ओके. ती एनर्जी कन्वर्ट झाली. अच्छा. आता रिटर्न म्हणजे त्याला त्याचं हे सुद्धा करावं लागेल ना, त्याला हो. भरपाई. भरपाई करावं लागेल. असं आहे. बरोबर आहे. मी लाडू खाऊन घेतला वाटीभर. ब्लेस यू. अच्छा. प्रणाली ताईंना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. प्रणालीताई खीर पाठवतायत सगळ्यांसाठी. फील करा, सगळ्यांनी खाऊन घ्या. ओके. आमच्यातर्फे पण तुम्हाला. हो प्रणाली ताई, खूप आज छान मोरे सरांना सेलिब्रेशन करा, मस्त एन्जॉय करा आजचा दिवस. छान. आज मोरे सरांना बघा गरमी झाली. हम्म. आणि बिलकुल दादा, स्वेटर वगैरे काढून आज एवढी टी-शर्ट हीट वर. जाणवत होती ना, एवढी हीट जाणवत होती पूर्ण हे होईपर्यंत, जे मध्ये मध्ये मला झालंच नाही 4-5 दिवस. म्हटलं एक दिवस आपल्याला एवढी हीट आणि नंतर काहीच नाही, असं का होतंय, असं काल मला थोडं वाटलं. आणि आज म्हणजे एवढी हीट होती माझ्या हातांमध्ये. आणि जेव्हा आपण प्रणालीताईंना ब्लेसिंग्स देत होतो ना दादा, त्या आधीपर्यंत हात गरम होते आणि नंतर एकदम असं वाटलं की थंड लहरी जात आहेत हातांमधून. बरोबर बरोबर. हा एक अच्छा. चांगला अनुभव आहे का, कारण की ती ऊर्जा जी होती ना तुमच्याजवळ ती गेली आता. ओके. एकदम हात थंड झाले. हा. एकदम असं थंड लहरी आणि म्हटलं पूर्ण बॉडीला तर नाही जाणवते, फक्त हातांभोवती. आणि नंतर एकदम परत रिलॅक्स. बरोबर, आणि एकदम आज बरोबर अनुभव आहे. आज्ञाचक्रावरती फक्त एक होतं ज्यादा जाणवलं, कारण तिथे इमॅजिनेशन तर मी करत नव्हते, असं काही चालू नव्हतं माझ्या डोक्यामध्ये. आणि असं दिसलं की एकदम हिमशिखर जसे असतात, हिमालयांची लाईन ती सगळी, हम्म. एक असं सुळका टाईप मध्ये आहे, जो खूप लांब आहे पण खूप उंच आहे. वरती पूर्ण बर्फ आणि बाजूने जसे हिमकडं दिसतात ते काही ब्लॅक असतात, मग म्हणजे आपल्याला वरून ब्लॅक दिसतात आणि वरती व्हाईट. कुठेतरी असं एक टोकावरती झेंडा टाईप असं काहीतरी आहे. हा. म्हणजे मला असं वाटत होतं की मी तिथे आहे,
दिसत तर नव्हतं काही, फक्त झेंड्यासारखं. आणि आपल्याला जसं म्हणजे आजकाल आपण ते कॅमेरे लावतात आणि तो पूर्ण हे दिसतं त्या कॅमेरामधनं, पूर्ण बरोबर, व्ह्यू 360. दिसतो. हा हा, कोणता आपण कॅमेरा म्हणतो त्याला, जे वरती फिरतात. हा, पूर्ण बरोबर, व्ह्यू ड्रोन दिसत ड्रोन. होता तिथे त्या हिमशिखरांचा. हा, म्हणजे मी जर तिथे उभी आहे तर असं नाही की मला तिथेच दिसत आहे, ड्रोन मला ड्रोन ते पूर्ण ड्रोन हिमशिखरांची लाईन दिसत आहे. असं करत करत ते मागे 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 पर्यंत ती लाईन दिसत होती, कडा हा, पूर्ण. वरती बर्फ आहे आणि हे बस, बाकी काहीच नाही. एवढंच असं. ही चेतना आणि असते आपली मग चेतना असते परत ती आले मी. हा पूर्ण 360 डिग्री बघू शकते. हा 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 दादा. चेतना आहे आपली. हो. हा ना बाबा. आणि हे जे हा मेडिटेशन पण चालू होतं, अफर्मेशन पण ऐकू येत होत्या, व्हायब्रेशन चालू होतं आणि तो सीन पण मी दिसत होता मला. असंच एकत्र सगळं होतं चालू. बस छान. तेवढंच आज खूप छान वाटलं दादा. पोहोचली खूप असेल तुमची खूप चेतना तिथे. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. खूप छान. थँक्यू. हे एक ओप्पो म्हणून कनेक्टेड आहे कोणी, कोण आहे थोडंसं इंट्रोडक्शन करून द्याल? हा नमस्कार दादा, काकू, बोला. मी माझ्या वहिनींना पाठवली होती ना दादा लिंक, त्या आज अच्छा, ते असेल. जॉईन झाल्या होत्या बहुतेक. बघ बेटा, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. सर्वांनी या लिटिल थँक्यू. एंजल्सला पण ब्लेस करा. अजून ब्लेस यू बेटा. लॉट्स ऑफ हा, तुला लॉट्स ऑफ काय काय बोलायचं होतं सांग. हॅपी बर्थडे करता येईल ना ते. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. काय अनुभव तुला आला, काही तुला बोलायचंय? काय फील झालं? सांग ना काहीतरी. नको. नाही. अच्छा, ठीक. आता जस्ट ब्लेस जस्ट यू, झोपेतनं उठलीये. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. बोला. थँक्यू मन. थँक्यू. हॅपी बर्थडे प्रणाली ताई, हॅपी बर्थडे. थँक्यू हा, काकू, थँक्यू सो मच. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला काय मनःशांती, ऐश्वर, यश सर्व लाभो. आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि चला, आज पण मी पूर्ण मेडिटेशन केलंय दादा, आणि मला एवढेच ब्लेस करा की मी रेग्युलर करो. नाही नाही नाही, खूप ब्लेसिंग्स आहे तुम्हाला आणि तुम्ही करणारच आहे. हो दादा. पोटेन्शियल ऑलरेडी आहे तुमच्यामध्ये. हळूहळू कोणतीही गोष्ट ऍक्टिव्हेट होत असते हा, आणि होईल. बघा, प्रत्येकाचं काहीतरी जीवन आहे आणि तुम्ही जे फॅमिली आहे ना, सर आहे, तुम्ही आहे, इथून पुढे तुमचं जीवन निवड म्हणजे असं लेकरं मोठे झाले, लग्न झाले, आता काय पडून राहा, झोपून राहा, असं नाही राहणार आहे. बरोबर आहे. तुम्ही खूप काम करणार आहे समोर, सोसायटीसाठी म्हणा का मुलांसाठी म्हणा. आणि त्याची सुरुवात चालू झालेली आहे. का? कारण की ती इच्छा तुमच्या मनामध्ये ऑलरेडी आहे. आहे. त्याला फक्त रस्ता दाखवायचा होता, किंवा ते शब्द असतात ना, ते बरोबर आहे. आपल्याकडे नव्हते, ते आता मिळणं सुरू झाले तुम्हाला. क्लासच्या थ्रू, त्या टेक्निक म्हणा, ते विजन, एक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. भलेही तुम्ही त्याला अचीव करा किंवा नका करू, पण ऍज अ सिनियर पर्सन, ऍज अ मॅच्युअर पर्सन, तुमच्याकडे ती ऑथॉरिटी असते की तुम्ही गाईड करू शकता. हो, अगदी आणि बरोबर आपला आहे. ऑरा जर डेव्हलप असला ना, तर समोरचा व्यक्ती सहज ऐकून पण घेते ना. ही सगळी सुरुवात आहे त्याची ना, काउन्सिलर बनण्याची म्हणा, किंवा लोकांना गाईड करण्याची, त्यांना हा, मार्ग दाखवण्याची, त्यांना बरोबर आहे. समज देण्याची. भली कोणी करो नाही करो, त्याचा आपण लोड नाही घ्यायचा. जस्ट फक्त आपल्याकडून ब्लेसिंग देणे आणि त्यांना राईट पाथवर कसं आणता येईल याची भावना करणे, बस झालं. आणि दुसरं, आता ह्या वयात नंतर इथून समोर जे स्पिरिच्युअल, का त्या दिवशी मला तुम्ही त्यांचा नंबर दिला ना, अर्चनाताई, हो, त्यांच्याशी बोललो मी. त्यांचे म्हणजे खूप स्पिरिच्युअली त्यांचं हे आहे, हो, हो. पण माहित नाही, ते 2 दिवस झाले जॉईन नाही झाले, नाही, काय झालं तर. त्यांना ना दादा झूम ऍप डाउनलोड नाही करता आलं. आणि मामा म्हणजे माझे त्यांचे मिस्टर माझे मामा लागतात ना, आमच्याच वयाच्या आमच्या आत्या आहेत त्या, माझ्या वडिलांच्या मावस बहीण. तर तर मग त्यांना ते आलं नाही. आम्ही काल खूप त्यांना सांगून प्रयत्न केला, इथून सांगून करायचं, पण नाही जमलं त्यांना. मग आज करून घेते मी त्यांच्याकडनं. हा, चालेल चालेल. ते जॉईनिंगचा प्रॉब्लेम. गाण्यांचा त्याच्यामुळे त्या करू शकल्या नाही काल. चालेल, त्या पण खूप अगदी, आम्ही ते कंटिन्यू आमचे फोन असायचे. त्यांना पण नामस्मरणाची आवड आहे, मग ती चर्चा वगैरे.
आणि त्या दिवशी तर बरोबर. त्यांना हा व्हिडिओ पाहिला त्यांना चक्राचा ऍक्टिव्हचा, त्याच्याविषयी चर्चा करायची होती त्यांना. पण आम्ही अगोदर बरोबर. दुसऱ्याच विषयावर बोललो. मग त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं की आमच्याकडे दादा एक मेडिटेशन तुझे पप्पा करतात. तर त्या म्हणे, अगं ज्योती, मी तुला हेच सांगण्यासाठी फोन केला होता की असं असं क्लास करायची माझी इच्छा आहे, पण असं ओळखीचं पाहिजे ना. व्हिडिओ आपण बरोबर. आणखीन अनेक बघतो. तर त्या खूप इतक्या खुश होत्या की खूप खुश हा. की मिळालं. मी म्हटलं चला ते, आणि चांगले योग आले ना आपले की हो, सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. आपोआप घडत आहे. छान. चालेल. ठीक आहे, आपण आता सेशन क्लोज करू. हो, सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स, खूप खूप शुभेच्छा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू. आज संध्याकाळी पुन्हा भेटू. अनदर येस. हाफ आपण आज पूर्ण करू. हो. लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. येस सर. दादा, रात्री थोडा प्रॉब्लेम येतो आम्हाला आणि नेमकं सुट्ट्या आहेत आता, सगळ्यांचं नाही, शेड्यूल असू दे इतकं आता. आहे. बघा कसं आहे की आपण एक टाइम घेऊ शकत नाही, आणि मला सगळ्या गोष्टी एका मंथ मध्येच तुम्हाला द्यायचं आहे. एका मंथ म्हणजे आपला काही कोर्स नाही ना की मी तो देऊन दिला तुम्ही तुमचं करत आहे. हं? नाही, हो. आपण डेली थोडं थोडं शिकत चाललो. मी सुद्धा काहीतरी शिकत आहे, तुम्हाला देत आहे, तुम्ही शिकत आहे. तर माझा हा चालेल. इतका प्रयत्न आहे की तुम्ही जे पेड तुम्ही मला करत आहे त्याच्यामध्ये मी किती तुम्हाला जास्तीत जास्त देऊ. हो ना दादा, चालेल, प्रयत्न लाईव्ह नाही करते करू आज. शकले हो. तुम्ही झूमद्वारे करा, म्हणजे रेकॉर्डेड करा. रेकॉर्डेड नसेल होत तुमचं तर युट्यूब वरून करा. कुठून ना कुठून तरी तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहा. कोणता ना कोणता तरी पॉइंट कोणाच्या ना कोणाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. त्याला कुठून ते स्पार्क मिळेल आणि कुठून तो व्यक्ती पुन्हा आपल्या लाईफ मध्ये वापस येईल पॉझिटिव्हली, हे सांगता येत नाही. म्हणून मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहो. जितकं देता येईल तितकं द्यायचं. नंतर बघू ते वर्ष 2 वर्षानंतर काय कोर्स डिझाईन करायचा, काय पेड करायचं, काय नाही करायचं ते नंतर बघू. आता सध्या माझी इच्छा आहे की फक्त देणे. आता कसं घ्यायचं नाही ते तुम्ही बघा. मी माझं देऊन टाकत. खरंय, खरंय. हो दादा, बरोबर आहे. आणि मनामध्ये बिलकुल अशी नकारात्मकता नाही आणायची की माझा क्लास नाही होत, याने आणखी आपले व्हायब्रेशन खराब होते. बरोबर. असं बोलायचं की एंजेल्स असं काहीतरी कर, की शेड्यूल लागले पाहिजे, मी क्लास करू शकली पाहिजे. पाहिजे. हो दादा. नाही तर मग रेकॉर्डिंग आहेच, काही प्रॉब्लेम नाही. ती अनुभूती ते येईलच. म्हणूनच तर मी लाईव्ह बसत आहे की कोण्या ना कोण्या टाइम मध्ये तरी मी कनेक्ट झालो पाहिजे तुमच्याशी. सकाळी नाही तर रात्री, रात्री नाही तर कधी ना कधी तर झालोच पाहिजे. आता तर तुमच्यासाठी ब्लेसिंग्स टाइम आहे की मी आता 2 वेळा भेटन. हो दादा, ते तर आहे. पूर्ण क्रिसमसचं अगदी गिफ्ट दिलं तुम्ही आम्हाला, खूप छान. हो हो, बरोबर आहे. बघा, जितकं घेता येते तितकं घ्या. असं नाही आहे की ह्याच जन्मासाठी हे सगळं नॉलेज भेटून राहिलं. जसं आता शोभा काकू आहे इकडे, आपल्या निंबाडकर काकू आहे, आता ज्या अर्चना काकू आहेत त्या. आज एक वय असं आलेलं आहे ना, 50-60 वर्षाचं वय होऊन राहिलं. आपण असं म्हणू शकतो की हे शिकून काय फायदा, मला काय करेल मी. असं नाही आहे, हे बीज आहे. एका जन्मात तुम्ही जितकं नॉलेज घेऊ शकता, जितकं स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता, तेवढे तुमचे समोरचे जन्म कमी होते. हा, कारण की हेच अनुभव घेण्यासाठी आपण वारंवार येतो. भलेही तुम्हाला ते कळो नाही कळो. मी का बरं म्हणतो हा आवाज ऐका, माझा आवाज ऐका, कारण की हे सूक्ष्म मध्ये तुमच्या आतमध्ये उतरत राहील. बी रूपात तुमच्या अंतरात ते जमा होत राहील. ह्याच जन्मात जर फळ यायचं असेल तर झाड मोठं होऊन त्याचं फळ येईल. नाही यायचं असेल तर नेक्स्ट लाईफ मध्ये येईल. पण नेक्स्ट लाईफ तुमची वाया कधीच जाणार नाही. का? कारण की इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं चांगले संकल्प तुम्ही आतमध्ये भरून ठेवले असाल की नेक्स्ट लाईफ मध्ये तुमचा डाऊनफॉल होऊच शकत नाही, आणखी अपग्रेडेशन राहील. माना नेक्स्ट लाईफ असते नसते सोडा, पण हे लाईफ तरी तुमची एंड मध्ये तरी खूप पॉझिटिव्हली झाली पाहिजे. माझं एकच म्हणणं असते, व्यक्ती उतरत्याव्यात आणखी सुंदर झाला पाहिजे. त्याचा चेहरा, त्याचं शरीर आणखी लखलख प्रकाशित झालं पाहिजे. त्याला बघून असं वाटलं पाहिजे की वाव, भली म्हातारा आहे पण अशी वाव फिलिंग आली पाहिजे. राईट दादा. म्हणजे तो आतमधून खूप सात्विक आहे, खूप प्रेमळ आहे, खूप करुणामय आहे, असं त्याचं स्ट्रक्चर म्हातारपणात झालं पाहिजे. यंग मध्ये तर नॅचरली व्यक्ती चांगला दिसते, पण म्हातार वयात आहे ना, त्याची जेवढेही नकारात्मक कर्म असते ना ते बॉडी शो करते.
म्हणून म्हातारपणात लोक प्रायश्चितकडे जाते. हम्म. आपल्याला गरजच नाही पडली पाहिजे, असं प्रेम आणि अशी ऊर्जा अशी वाहली पाहिजे आपल्याकडून, की प्रत्येकाने असं बरोबर. म्हटलं पाहिजे की बसा माझ्यासोबत. इतकं तुमचं लास्ट टाइम इतका सुंदर झाला पाहिजे की प्रत्येकानं नवल केलं पाहिजे आणि ते नाव नोंदवलं गेलं पाहिजे की असंही जीवन जगता येते, शेवटचे 10-20 वर्ष असे जगता येते. जगता येते. बरोबर. त्याकरिता हे फक्त घ्या. दुसरं, मी हे नाही म्हणत, मी माझ्यासाठी निगेटिव्ह नाही बोलत आहे, पण मी हे बोलत आहे की कधीच कोणाचाच काहीच टायमिंग खरा नाही. कोण किती टाइम आहे, कोणाचं किती वेळ दिलाय काही माहित नाही. माझा एकच उद्देश असते, तुम्ही जुने क्लास बघितले असतील त्याच्यातही मी बोललो आहे, मी इतकं का करतो. मी एकच समजतो की आजचा दिवस हा माझा शेवटचा दिवस. मला आजचा दिवस दिला आहे पूर्ण पोटेन्शियली वर्क करण्यासाठी. रात्र झाली, डोळा लागला, समजा अटॅक आला, तुम्ही उद्याचा दिवस बघू शकणार नाही. तर आज जे देता येते ते देऊन टाका. ज्याच्याशी बोलताय ते बोलून घ्या, ज्याचं समाधान करताय ते करून टाका. माझ्यात लायकी असो नाही तर नसो, जे देता येते ते देऊन टाका. खतम करा विषय. समोरच्याला पटला तर ठीक, नाही पटला तरी ठीक, पण आपलं कर्तव्य आपण आजच्या दिवसावर काय केलं, पूर्ण केलं. आणि जसं आपलं कर्तव्य पूर्ण झालं, अचानक तुम्ही पाहाल की तुमची रात्र अचानक शांत झाली. आता चिंता नाही कोणत्या गोष्टीची, आता गेलं तरी चालते. तुम्ही सॅटिस्फाईड आहात त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी की भगवंतानं विचारलं की तू काय करून आला सांग. तुम्ही सांगू शकतो का, हा सकाळचा व्हिडिओ पाहून घ्या, हसते चेहरे पहा, एवढी व्हॅल्यू ऍड करून मी आलो, बाकी मला नाही माहित काय केलं मी. तर हा एक माझा संकल्प आहे की याला काय जितकं मी झालं रे? देऊ शकतो मी देण्याचा प्रयत्न करेन, आणि तितका संकल्प तुम्ही करा की जितकं घेऊ शकता घेऊन टाका. पुढचं आपल्या कोणाला काही माहित नाही, जितकं घेता येते घेऊन टाका. हाच क्रोस, अशाच गोष्टी ऐकण्यासाठी लाखांना पैसे खर्च करावे लागते. खरंच. मिळते तर घेऊन टाकायचं. आणि उद्देश चांगले ठेवा, संकल्प चांगले ठेवा, सगळ्यांनी संकल्प चांगले ठेवा. संकल्पाला Yes. चांगल्या सद्बुद्धीची जोड मिळाली आणि चांगल्या ऊर्जेची जोड मिळाली ना, तर 100% त्याचं मॅनिफेस्टेशन चांगलंच होते. ठीक आहे, बरं. काही काळजी करायची नाही. हे वाक्य सतत बोलायचे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, नाही. फक्त आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, फक्त आजच्या दिवस मी चिडचिड करणार नाही, फक्त आजच्या दिवस मी आनंदी राहील. फक्त आजच्या दिवस, उद्याची काहीच नाही आपल्याला लेणं देणं. आजच्या दिवस मी आनंदी राहील. आजच्या दिवस मी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करणार नाही, तो घरचा असो की बाहेरचा असो. फक्त आजच्या दिवस मी माझं जे काम आहे ते इमानदारीने पूर्ण करेल. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क विथ ऑनेस्टी. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजच्या दिवस मी काय राहील, धन्यवाद भावनेमध्ये जगेल. माझ्या आतमधून धन्यवादच निघाले पाहिजे. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी बिंग. प्रत्येक जीव जंतू, पशु पक्षी, मनुष्य प्राणीच्या प्रती मी काय राहील, दया भावनेनं जगणार, काइंडफुल राहील. है ना, क्षमाशीलता माझ्यामध्ये, करुणेनं मी जगणार. जस्ट फॉर टुडे आय विल बी नॉट डाऊट माय सेल्फ. मी स्वतःवर कधीच डाऊट उचलणार नाही. आजच्या दिवस फक्त जस्ट फॉर टुडे. जस्ट फॉर टुडे आय विल केअर माय सेल्फ. फक्त आजच्या दिवस मी माझ्या स्वतःची काळजी घेईल, स्वतःला प्रेम करेल, स्वतःशी बोलणार, स्वतःच्या शरीराचं मनाचं सुखदुःख विचारणार. थोडा वेळ मी आजच्या दिवस माझ्या सोबत मी घालवणार. जस्ट फॉर टुडे आय विल ब्लेस एव्हरी बिंग. फक्त आजच्या दिवस मी प्रत्येकाला ब्लेसिंग देईल. जस्ट फॉर टुडे आय विल चूज पेशन्स. म्हणजे जस्ट फॉर टुडे मी शांत राहील. मी घाईने, उतावळपणाने रिॲक्शन देणार नाही. ते काहीही असो, माहित नाही समोरचा व्यक्ती कसा आहे, कोणत्या त्रासात आहे, कोणत्या दुःखात आहे. मी फक्त शांत राहील. जस्ट फॉर पेशन्स. मी ऐकून घेईल, समजून घेईल, मी रिॲक्ट करणार नाही. आणि रिॲक्ट जर करायचं असेल तर मी 10 मिनिट वेट करेन.
10 मिनिटांनंतर मी कोणतेही वाक्य बोलणार. हम्म. जस्ट फॉर टुडे हे फायनल लाईन, आय विल ट्रस्ट डिवाइन ऑर्डर. भगवंताच्या वचन आहे किंवा भगवंताचे जे काही वाक्य आहे किंवा त्याचा जो ऑर्डर आहे, म्हणजे नशीब म्हणा, काही म्हणा, त्याला मी स्वीकार करतो आजच्या दिवस. बस फक्त आजच्या दिवस हे जे वाक्य आहे ना, लागू करा आणि बघा तुमचं प्रत्येक दिवस चांगलाच जाईल. अगदी बरोबर आहे. हो, सगळ्यांना ब्लेसिंग्स, खूप थँक्यू ब्लेसिंग्स. थँक्यू. असंच सगळ्यांनी जीवन जगा, ह्या नियमानुसार जीवन जगा आणि बघा प्रत्येक दिवस तुमचा छानच राहील. येणारा प्रत्येक दिवस सुद्धा छानच येईल. आणि झाल्या गोष्टी विसरून थँक्यू जा. दादा, थँक्यू. पास्टला जास्त धरून ठेवू नका. ब्लेस यू ऑल. चालेल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. माझं पिल्लू मेडिटेशन करत आहे दादा. वाव, छान. कोणतं मेडिटेशन करते? तिने स्वतः मनानेच लावलंय दादा. कालपासून चालू आहे, सुट्टी आहे तर. कृष्णाचं फ्लूट ओके. म्युझिक तिने स्वतःच छान आहे, डाउनलोड छान आहे. केलं आहे आणि करत आहे. ओके. तिला एंजल्स ब्लेसिंग किंवा हा, एंजल्स तर तेच इन्व्होकेशन द्या देईल 15 मी. मिनिटाचा. ओके. तिला ते पण करायला लावा. मे बी तिचं आहे, मला दिसून राहिलं ते लवकर एंजल्स सोबत कनेक्ट होईल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू दादा, छान आहे. थँक्यू. लॉट्स ऑफ हाच ब्लेसिंग्स, प्रभाव लॉट्स ऑफ असते ग्रॅटिट्यूड. आई वडिलांच्या संस्काराचा. लक्षात ठेवा, आपोआपच मुलं फॉलो करतात, शिकवायची गरज नाही पडत. बरोबर आहे दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. सेशन क्लोज करू आपण आता. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. थँक्यू. चला, गुड डे. गुड डे, हॅव अ गुड डे. This Bless you. today's this day. टुडे Today is this day. प्रणालीचा वाढदिवस आहे ना आज. हा 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 हा. Making डिश डिश. अच्छा, ओके. डिश डे. यस. डिश डे. चला, सेलिब्रेशन प्रणाली. Today's happy birthday. ग्रुप मध्ये पाठवून द्या. Home. ओके सर, ठीक आहे. नाही, प्रणाली ताईला चला, म्हटलं ठीक. डिश पाठवा ग्रुप मध्ये. ब्लेस यू. चला, लॉट्स ऑफ ब्लेसिंग.